जाऊयात मॅचमध्ये. थँक्यू सो मच हेमंतजी सोनवळे सर. गोड स्पर्धा, स्वप्नातली स्पर्धा आणि शरदजी भांडे यांना खऱ्या अर्थानं स्मृती आणि मानवंदना देणारी ही स्पर्धा, त्यांच्या खऱ्या अर्थानं जुन्या आठवणींना उजाळा देणारी ही स्पर्धा आहे असं म्हणायला हरकत नाही आहे. आज मात्र जर्सी पिंक कलर जर्सी मात्र चमकती आहे आयोजन कमिटीची. निश्चितच खूप सारे फोटोज काढले जातात, खूप साऱ्या सेल्फ्याज आणि ज्यावेळेस तुम्ही स्पर्धा भरवता ती स्पर्धा अगदी चांगल्या पद्धतीने ज्यावेळेस साकार होत असते ना, त्यावेळेस त्या स्पर्धेचा आनंद घेत असतो आपण खऱ्या अर्थानं, आणि आनंद इतरांना देखील देत असतो. ही स्पर्धा दिवस क्रमांक 5 आहे, आजच्या दिवसातील शेवटचा, आणि आज मात्र डे आणि नाईट अशा फॉर्मॅटमध्ये ही सामना खेळवले जात आहेत. आजच्या दिवसामध्ये आपण फायनल खेळवणार आहोत. जे माझे गुणी प्रेक्षक जोडले गेलेत, जे मात्र मैदानावरती आहेत, घरी बसून मॅच पाहत आहेत, कामावरती आहेत आणि संध्याकाळच्या सत्रामध्ये इथे जमतील, त्यांच्यासाठी देखील सांगेल की आज आपल्याला मेगा फायनल खेळवायची आहे डे नाईट फॉर्मॅटमध्ये. आज फायनल ही आजच्या दिवसामध्ये आपल्याला खेळवायची आहे. तर रात्रीच्या वेळेस मात्र तुम्ही निश्चितपणे या क्रिकेटचा आनंद घेण्यासाठी या मैदानावरती हजर व्हा. जे मात्र कामावरती आहेत, मॅच सामने पाहत आहेत, येऊ शकले नाही आहेत, त्यांनी मात्र जशी संध्याकाळी सुट्टी होईल आणि सुट्टी झाल्यानंतर तुम्ही मात्र हजेरी लावा, कारण उद्याचा संडे आहे. डे नाईटची मॅचेस तुम्ही बघून उद्या आराम करा घरामध्ये. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आला आहे गोलंदाजी ट्रॅकवरती सचिन आला आहे. स्ट्राईक एंडवरती सलामीला बाली भागरे पाहायला मिळतोय. पहिला चेंडू कट केला आहे, शॉर्ट चेंडू होता, बॅकफुटवरती गेला, बॅटचा स्पेस ओपन केला, चेंडूला पाठवून दिलं, एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर ठोकलेला हा चौकार. पुण्याचा दगडूशेठ आणि क्रिकेटमध्ये आलेला हा चौकार. हार्दिक 11 आपल्या टीमचा 12th मॅन. हो, यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढला आहे. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला येऊन यावेळेस चेंडूला रोकेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक पोहोचले 5 या आकड्यावरती. 5 रन ऑन बोर्ड, माय लकी नंबर. येस, हार्दिक 11 स्पोर्ट्सचा देखील यावेळेस 12th मॅन हजर झाला आहे आणि सांगितलं आहे आम्ही टीमसोबत आहोत, जोडलं गेलो निश्चितपणे. श्यामबाई कोरडे साहेब यांचं शुभागमन पाहायला मिळतं आहे. मी विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. तसेच उडवलाय चेंडू यावेळेस मिड विकेटला, क्षेत्ररक्षक चुकी करतोय. सोपे झेल तुम्ही ज्यावेळेस आणखीन सोपे करण्याचा प्रयत्न करता ना, त्यावेळेस अशा चुका घडत असतात. मिड विकेटला लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक मिड विकेटला गेला होता. झेल अगदी सहज सोपा आणि सहजरित्या कॅरी करण्याचा प्रयत्न, झेल सुटला. क्रिकेटमध्ये समीकरण असतं, पकडो कॅच जितो मॅच. आणि विजयबाई भगत यांना देखील विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हावं. खोलवर टप्प्याचा चेंडू, लोवर फुलटॉस चेंडू होता, कट केला. लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला यावेळेस क्षेत्ररक्षक आहे निलेश पागी, कलेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल पुन्हा एकदा पाहायला मिळते. हरिओम शहापूर विपक्षात हा हार्दिक 11 शहापूर सामना आपण पाहतोय. ओहो, यावेळेस हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, अगदी मिडल ऑफ द स्टंप राहिलेला चेंडू, पंचांची उंगली आकाशाकडे. यस, ही हॅज गॉन. कॅन्डी बॅक टू द पॅव्हिलियन. गोलंदाजानं क्षमता दाखवली आहे. एक झेल सुटल्यानंतर त्यानं पुन्हा एकदा सांगितलं की कमबॅक करण्याची क्षमता आहे आणि यावेळेस कमबॅक केलं गेलं आहे. जबरदस्त कमबॅक राहिलं आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत इंटर झालाय, शहापूरचा वंडर बॉय अर्जुन बांगर. कालच्या दिवसामध्ये अर्जुन बाली या सर्वांचाच मात्र चांगला दिवस नव्हता खऱ्या अर्थानं टीमसाठी. एकमधनं यावेळेस खेळण्यासाठी काल आपण पाहिलं त्यांना, परंतु आता मात्र व्यावसायिक क्रिकेटमधनं हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघासाठी महत्त्वाची भूमिका बजावण्यासाठी अर्जुन बांगर आणि बाली भागरे पाहायला मिळतोय.
स्ट्राईक एंडवरती आपल्याला अर्जुन बांगर पाहायला मिळेल. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज सचिन चांगली कामगिरी करतोय. जर्सी क्रमांक 31 मध्ये यावेळेस गोलंदाजी पाहायला मिळतोय आणि जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एक चौकार आल्यानंतर कमबॅक केलंय त्यानं. उडवलाय चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहे. गॅदर करून थ्रो करेल दरम्यान एक सिंगल घेतली गेली आहे. काय जबरदस्त वचक राहिला. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकल्यानंतर तदनंतरच्या 4 चेंडूवरती 1 विकेट आणि केवळ 4 धावा खर्च केल्या. एकंदरीत षटक क्रमांक पहिले समाप्त झाले आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती केवळ आणि केवळ 8 धावा. षटक क्रमांक दुसरं मात्र कर्णधार कोणावरती जबाबदारी देईल. षटक क्रमांक 2 येतोय आणि यावेळेस नारा बांगारा यावेळेस आलाय षटक क्रमांक 2 मध्ये. हरिओम शहापूरची टीम जर बघायला गेला तर संपूर्ण टीम अगदी जबरदस्त पाहायला मिळतीये. संपूर्णच्या संपूर्ण खेळाडू जर बघायला गेलात तर आदिवासी खेळाडू पाहायला मिळत आहेत या टीममध्ये आणि जज्बा रुतबा अगदी जबरदस्त. टीम समोर कुठलेही असू द्यात तोडीस तोड प्रत्युत्तर देण्याची क्षमता हरिओम शहापूर संघामध्ये आहे खऱ्या अर्थानं. यावेळेस पहिलं षटक बघायला जर गेला तर जबरदस्त राहिलं सचिनचं. पहिल्या चेंडूवरती चौकार ठोकला गेला होता, तदनंतर कमबॅक केलं गेलं. एक महत्त्वाची विकेट देखील टिपली आहे. आता मात्र अर्जुन बांगर स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळतोय. नारा बांगारा यावेळेस षटक क्रमांक 2 मध्ये पाचारित करण्यात आलं आहे हरिओम शहापूर संघाकडनं. क्षेत्ररक्षणामध्ये खूप सारा बदलाव. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईन डीपला यावेळेस एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. एक लॉंग ऑन बाउंड्री लाईनला एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला पाहायला मिळतोय. मिड विकेटच्या दिशेला एक क्षेत्ररक्षक आहे आणि एक क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग डीपमध्ये. कट केला चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक आहे तैनात. एक सिंगल के सिवा कुछ नहीं मिलेगा. क्रिकेटमध्ये तुम्ही ज्यावेळेस डीपमध्ये चेंडू जातो त्यावेळेस दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न ज्यावेळेस केला जातो आणि डायरेक्ट थ्रो तुम्ही ज्यावेळेस विकेट किपरच्या हातामध्ये किंवा गोलंदाजाच्या हातामध्ये ज्यावेळेस करता त्यावेळेस संधी बनत असते या विकेट घेण्याची. धावफलकावरती 9 धावा 1 गडी बाद. नारा बांगाराचा हा चेंडू जबरदस्त होता. अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा बाहेर पाहायला मिळतो. अभि सावंत सर सांगतायत इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्राची धाव दिली आहे. रणनीती चांगली आहे परंतु ज्या पद्धतीनं फील्ड सजवली गेली आहे त्याच पद्धतीनं गोलंदाजी करण्याचा नारा बांगाराचा यावेळेस इशारा पाहायला मिळतोय. उडवलाय चेंडू आला हातामध्ये. चेंडू खाली आहे. क्षेत्ररक्षक चुकी करणार नाहीये. बाली भागरे बड़ी मछली जाल में फंस गई है. क्या बात है. नारा बांगारा यावेळेस स्वतःवरचा विश्वास प्रज्वलित करीत खऱ्या अर्थानं स्वतःला सिद्ध करतोय. सांगतोय की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत मात्र फटके खेळू देणार नाही आहे. आतापर्यंत त्यांनी 2 चेंडू हाताळलेत. केवळ 1 धाव खर्च केली आहे आणि या दुसऱ्या चेंडूवरती त्यानं विकेट घेतली आहे. पहिल्या चेंडूवरती दुहेरी धाव आली होती आणि तदनंतर वाईट आला. सिंगल घेतली गेली. वाईट आला. तदनंतर पुन्हा एकदा नारा बांगाराने सांगितलं की यावेळेस लेंथ लाईन अचूक ठेवावी लागेल. हलक्या हाताने कट करण्याचा प्रयत्न आणि फलंदाज बाद. नवीन फलंदाज मैदानाच्या आत एंटर झालाय. हार्दिक 11 शहापूर संघाकडनं दीपक भगत. आपण साई स्पोर्ट्स शहापूरमध्ये आकाश भगतला पाहिलं आणि त्याचाच भाऊ दीपक भगत यावेळेस हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघामध्ये. बघा एकाच घरातनं 2 खेळाडू टेनिस क्रिकेटमध्ये आपला जज्बा रुतबा जल्लोष दाखवत असताना यावेळेस देखील फटका फसला. क्षेत्ररक्षक दूर आहे.
चेंडूपर्यंत मात्र वन बाउन्स कॅरी करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल कंप्लीट, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट, तिसरी धाव घेण्याचा निर्धार होता, परंतु चेंडू बघा डीपमधनं काय जबरदस्त यावेळेस चेंडूफेकी पाहायला मिळाली. या 2 धावा जोडल्यानंतर धावफलकावरती 12 धावा. ओहो, लिडिंग एज होती. यस, थोडासा साऊंड झाला होता आय थिंक, परंतु झेल मात्र धरतीला दान. विकेट किपर यावेळेस चुकी करतोय, परंतु या चुका तुम्हाला टाळाव्या लागतील, कारण मोठे फलंदाज ज्या वेळेस तुम्ही संधी देता त्या संधींचं मात्र सोनं करत असतात. आणि अशा चुका झाल्यानंतर अनेक मॅचेस गमावल्या देखील आपण पाहिलेत की झेल सुटल्यानंतर फलंदाज बरसलेत. ओहो, यावेळेस बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न होता, तालमेल थोडासा बिघडलेला पाहायला मिळाला. हा फटका झाला देखील नसता, झाला देखील असता तरी देखील या फटक्यावरती एक सिंगल धावेशिवाय काही मिळालं नसतं, कारण ज्या पद्धतीनं बॅट फिरवली गेली होती. स्वतःवरती नाराज यावेळेस दीपक भगतने यावेळेस चेंडूला उडवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला. क्षेत्ररक्षक निलेश पागी कव्हर करून थ्रो करतोय, चांगला थ्रो, आणि या वेळेस मिळतील 2 धावा. आवाज भरपूर सारा झाला होता, एक सिंगलच बनत होती खऱ्या अर्थानं, परंतु थोडंसं कुठेतरी लेट झाला निलेश पागी थ्रो करण्यासाठी, आणि 2 धावा कंप्लीट. या 2 धाब्यांनी धावफलक 14 वरती पोहोचलं. षटक क्रमांक 2 समाप्त झालं, आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 14 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 12 चेंडूमध्ये 14 दिल्या आहेत. काय गोलंदाजी केली आहे, अप्रतिम, आणि महत्त्वाच्या 2 विकेट्स देखील टिपल्या आहेत. एक फलंदाज म्हणजेच कॅन्डी याला माघारी परतून लावलं, तदनंतर बाली बागरे हा देखील एक विस्फोटक फलंदाज, त्याला देखील थांबवलं गेलं, क्षमवलं गेलं. आणि तदनंतर आता मात्र अर्जुन बांगर आणि दीपक भगत यांना आपण पाहतोय हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघासाठी खेळत असताना या विकेटवरती, परंतु आतापर्यंत दोनही फलंदाजांना मोठे फटके मारण्यामध्ये असमर्थता पाहायला मिळते, कारण आहे चांगल्या टप्प्याची अंगली अचूक गोलंदाजी. श्यामभाई कोरडे यांचं शुभागमन पाहायला मिळतंय. तसेच विजयभाई भगत यांचं देखील शुभागमन पाहायला मिळते. मी दोन्ही मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती यावं. हो हो, खोलवर टप्प्याचा चेंडू, काय कमालीचा चेंडू राहिला आहे, जबरदस्त सिंगल घेतली गेली आहे, थोडीशी फंबलिंग, आणि दुसरी धाव देखील कंप्लीट. या चुका टाळाव्या लागतील. क्रिकेटमध्ये एक एक रन खूप महत्त्वाची, कारण म्हणतात ना ताटातील अन्नाचा एक कण, आणि क्रिकेटबद्दल एक रन हे तुम्हाला खूप काही शिकवत असतं, ते शिकणं गरजेचं आहे. पंकजचा हा चेंडू थोडासा अवे फ्रॉम द बॉडी, एक्स्ट्राचा बाहेर पाहायला मिळतोय, आणि स्लो मुवमेंटमध्ये यावेळेस पंचांचा इशारा येतोय, इट्स अ वाईट बॉल. दुपारचं सत्र झालं आहे, दुपारचे 12:41 आणि आज थोडीशी गरमी आहे, परंतु खेळामध्ये नरमी पाहायला मिळते. अवे फ्रॉम द बॉडी, यावेळेसचा हा चेंडू देखील ऑफस्टिकच्या बाहेर, उजव्या एसटीच्या बाहेर, पंचांचा इशारा येतोय. इट्स अ बॅक टू बॅकचा दुसरा वाईट चेंडू टाकला जातोय गोलंदाज पंकजच्या माध्यमातून. आडव्या बॅटने यावेळेस खेळून काढलेला फटका अर्जुन बांगरच्या बॅटमध्ये एक सिंगल घेतली गेली. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, क्विकली दुसरी धाव कंप्लीट करण्याचा प्रयत्न, काम तमाम झालंय आय थिंक. पंचांचा आलाय DRS डिजिटल रिव्ह्यू सिस्टमचा कॉल, आणि UTC लाईव्हच्या माध्यमातून हे क्षण टिपला गेलाय. अर्जुन बांगर सेफली स्ट्राईक एंडवरती पोहोचलाय का चेक केलं जात आहे, वेट अँड वॉच. पंचांच्या थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये अजयजी पुत्रन सर आहेत. सेफली पोहोचलाय स्ट्राईक एंडवरती अर्जुन बांगर, सेफ असेल फलंदाज. 2 धावा जोडल्या जातील धावफलकावरती, आणि या 2 धावा जोडल्यानंतर धावफलक 20 या आकड्यावरती. 2-0 लॉस ऑफ 2 विकेट्स. काय जबरदस्त कॉल होता, कॉल दिल्यानंतर अर्जुन बांगरचा रनअप बघण्यासारखा होता. नॉन स्ट्राईक एंडवरनं स्ट्राईक एंडवरती पोहोचण्यासाठी जबरदस्त रनअप पाहायला मिळाला. धावफलकावरती 20 धावा.
2.2चा सामना आतापर्यंत झाला आहे आणि खऱ्या अर्थानं हरिओम शहापूर संघानं मात्र जकडून बांधून ठेवलंय फलंदाजांना. मोठा फटका मात्र मारू देत नाहीयेत. पुन्हा एकदा पंकज, शॉर्ट चेंडू उडवलाय, चेंडू शतरक्षक आहे यावेळेस हाताला स्पर्श करून चेंडू मैदानाच्या बाहेर. अर्जुन बांगरला जीवन संजीवनी, नशिबाचा ठोकलेला हा षटकार. फुटवर्क मध्ये ज्या वेळेस तालमेल बिघडतो ना त्यावेळेस या चुका पाहायला मिळतात. नारा बांगारा यावेळेस त्या ठिकाणी होता, परंतु त्याच्या माध्यमातून ही चूक पाहायला मिळते. मिडविकेट क्षेत्रामध्ये नशिबाचा ठोकलेला षटकार देखील आला. यावेळेस उडवलाय चेंडू, कट केलाय, घोषित क्षेत्रामध्ये ट्रायबल होतो. एक सिंगल मिळेल, सिंगल के सिवा कुछ नाही मिलेगा. या सिंगलने धावफलक पोहोचलंय 27 या आकड्यावरती. खऱ्या अर्थाने झेलची संधी होती, झेल देखील सुटला आणि झेल सुटल्यानंतर चेंडू गेला कुठे तर मैदानाच्या बाहेर. म्हणजे ज्या ठिकाणी एकही धाव नव्हती, गडी देखील बाद होण्याची संधी होती, त्या ठिकाणी 6 धावा मिळाल्या. अर्जुन बांगर सारखा फलंदाजाला जीवन संजीवनी. स्ट्राईक एंडवरती आकाश भगतला देखील थांबवलं गेलंय. अवे फ्रॉम द बॉडी, बाहेर खूप चेंडू पाहायला मिळतोय. यावेळेस वाईटचा इशारा. यावेळेस कट केलाय चेंडू 30 यार्डमध्ये पुन्हा एकदा मिसफील्ड पाहायला मिळते. चुका वारंवार पाहायला मिळाल्या. त्यावेळेस 30 यार्डमध्ये चेंडू रोखणं गरजेचं होतं, परंतु चेंडू रोखण्यामध्ये असमर्थता पाहायला मिळाली. बॅकअप आला यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनचा निलेश पागीनं बॅकअप दिला आणि चेंडूला थांबवलं, स्टॉप केलं. दरम्यान एक धाव कंप्लीट झाली होती. शेवटचा चेंडू काय जबरदस्त राहिलाय. षटक क्रमांक 3 समाप्त होतोय निर्धाव चेंडूनं आणि 3 षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 29 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. एकोणतीस धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. 18 चेंडूंचा खेळ झाला आहे. 18 चेंडूंमध्ये 29 आले आहेत. शेवटचं षटक महत्त्वाचं भैरवी षटक हाताळण्यासाठी निलेश पागी आला आहे. षटक क्रमांक 4 निलेश पागी. स्ट्राइक एंडवरती आकाश भगत, दीपक भगत मोठे फटके खेळण्यासाठी एक जबरदस्त खेळाडू, परंतु गोलंदाजी ट्रॅकवरती देखील निलेश पागी. हो हो, कमालीचा चेंडू. यावेळेस चेंडू जबरदस्त राहिला, परंतु विकेट किपरला देखील चकमा देऊन चेंडू 22 मध्ये यावेळेस घोषित क्षेत्रामध्ये एक धाव कंप्लीट, एक धाव मिळेल. कमलजी रामचंद्र भुईर मॅडम यांचं शुभागमन आणि निश्चितच मी त्यांना विनंती करेल की मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. हो, यावेळेस अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल होतोय. पुन्हा एकदा सिंगल मिळतीये, तो यावेळेस स्ट्राईक रोटेट असेल. स्ट्राईक एंडवरती अर्जुन बांगर. धावफलक पोहोचलंय 31 या आकड्यावरती. 31 रन, लॉस ऑफ 2 विकेट्स. निलेश पागी चांगली गोलंदाजी करतोय. आतापर्यंत थांबून ठेवलंय. 2 चेंडू टाकले गेले, 2 चेंडूवरती 2 धावा दिल्या आहेत. मोठा फटका मात्र मारू देत नाहीये अर्जुन बांगर. हो, अर्जुन बांगरने अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय. यावेळेस एक सिंगल मिळतीये. चेंडू फेकी बघा जबरदस्त आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि यावेळेस पोहोचलाय नॉन स्ट्राईक एंडवरती. नशिबाची धाव आली आहे.
चुका वारंवार पाहायला मिळाल्या आहेत. निश्चितपणे धावा कमी पाहायला मिळत आहेत, परंतु यामध्ये मी तर म्हणेल 10 धावा तुम्ही तर एक्स्ट्राच्या दिल्या गेल्या आहेत. खरं आतापर्यंत ओव्हर थ्रोच्या देखील धावा आल्या आहेत, फाईटच्या रूपानं देखील धावा आल्या आहेत, मिसफिल्ड झाली आहे खूप त्या माध्यमातून देखील. आणि एक आपण पाहिलं झेल सुटल्यानंतर षटकार गेला होता, त्या 6 धावा तर एकाच चेंडूवरती आल्या होत्या एक्स्ट्राच्या, कारण त्या एक्स्ट्रा धावा तुम्ही दिल्या आहेत, मिसफिल्ड केली आहे. यावेळेस शॉट अँड पूल फटका कमालीचा आहे, मैदानाच्या बाहेर चेंडू जाऊन विसावलाय. 6 धाव्यांसाठी ठोकलेला एक ब्रँडेड षटकार येतोय अर्जुन बांगर याच्या बॅटमधनं. षटकाराने धावफलक पोहोचलोय 39 अंकावरती. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत निलेश पागीचे. ओहो, यावेळेचा देखील कमालीचा फटका आहे, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडूला पाठवून दिलाय. अर्जुन बांगरच्या बॅटमधनं आलेला दुसरा तडाखा, बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. यावेळेस बघा ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहू शकता, जसा चेंडू शॉट टाकला गेला, बॅट अतिशय वेगाने फिरली, मिडल ऑफ द बॅट. यावेळेस फटका क्लिअर झाला, मिड विकेटच्या डोक्यावरनं चेंडू. 6 धाव्यांसाठी षटकार. धावफलकावरती धावा 45. रोहित शर्मा जर्सी क्रमांक 45. शेवटचा चेंडू असेल, निलेश पागी घेऊन जाईल. बॅक टू बॅक 2 आले, तिसरा येईल का? चला क्षेत्ररक्षण सजवून घ्या. टीम हार्दिक स्पोर्ट्स हरिओम संघानं निर्धारित 4 षटकांमध्ये 47 धावा खर्च केल्या. 48 धावांचं लक्ष ठेवलंय टीम हरिओम संघाला. 24 चेंडू 48 म्हणजेच प्रति चेंडू 2 धावा. चला नाणेफेकीसाठी
हॅलो, नितीनजी अंधाडे, आपण पंचांचा गॉगल्स. नितीनजी अंधाडे. हॅलो, 24 चेंडू 48चं लक्ष आहे. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. जाऊया आणखी एका सामन्याच्या दिशेनं. या पुढचा पंच 1 मिनिट फक्त. नक्कीच शहापूर महिला तालुका अध्यक्षा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, सौ कमलताई रामचंद्र भोईर यांचा यथोचित मान सन्मान मुख्य व्यासपीठावर. तर नक्की जाऊया सामन्याच्या दिशेनं. त्या ठिकाणी आमचे ऑफिशियल्स हेमंतजी तावडे सर सिग्नल देत आहेत लेट्स प्लेचा. साहिल टू अनिल. पहिला चेंडू जबरदस्त खेळून काढलाय. कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक येत आहेत. चेंडूला उचलतील, फेकी करतील. त्या ठिकाणी बाली भागरे एक सिंगल. पहिल्या चेंडूवर साहिल खर्च करतोय. 48चं लक्ष आहे. 48 रन्स टू विन. आता राहिले 47. चेंडू देखील कमी झाले. 23 चेंडू 47ची गरज. सामना कोण विसेल? साई स्पोर्ट्स वर्सेस हार्दिक स्पोर्ट्स धर्मवीर चषकातील तो फायनल. मात्र सगळं काही विसरून पुन्हा एकदा फोकस करावं लागेल या सामन्यावर. अर्जुन बाली 2 मातब्बर बॅटर्स त्या ठिकाणी खेळाडू आहेत. आणि हॅलो, यावेळी मात्र खेळून काढलाय चेंडूला स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला. चेंडू निघून चाललाय. 1 बाउन्स ओव्हर दी बाउंड्री ऑफ. हॅलो, यावेळी मात्र चौकार वसूल केलाय. चार धावा धावफलकावर 6. 48 धावांचं लक्ष आहे हा सामना जिंकण्यासाठी टीम हरिओम संघाला. नाणेफेक जिंकली आणि क्षेत्ररक्षण निवडलं होतं हरिओमनं. आणि अपेक्षेप्रमाणे हार्दिक स्पोर्टला त्या ठिकाणी रोखण्याचं काम झालं, थांबवण्याचं काम झालं. 47 धावांपर्यंत खूप सारे मातब्बर खेळाडू टीम हार्दिक स्पोर्ट्समध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्कोअर कार्ड 60, 65, 70 पर्यंत हवं होतं. मात्र कमालीची गोलंदाजी देखील झाली. हो, यावेळी चेंडूला उडवलाय. एक्स्ट्रा कव्हर रिजनला चेंडू चाललाय सीमारेषेच्या दिशेला. बाली भागरे मात्र प्रयत्न अपूर्ण राहिलेत. 4 धावा मिळतील. बॅक टू बॅक चौकार. सॉरी 5 चेंडू धावफलकावर 11. अनिल आणि अजय साहिलवर आक्रमण केले. पॉवर प्लेचं षटक. पॉवर प्ले मध्ये चांगली कामगिरी करायची अपेक्षा असते. खूपदा गोलंदाज हवी होतात पॉवर प्ले मध्ये. या ठिकाणी पाहायला मिळालं 2 चौकार 3 सिंगल. स्ट्रायकर एंडला अजय. साहिल टू अजय. हा चेंडू निर्धाव काढण्याचं धडपण आहे. साहिलवर येईल का निर्धाव? यावेळी
हो, एक धाव भरधाव वेगाने पूर्ण केली आहे. 12 धावा पहिल्या षटकात आल्यात. 12ची सरासरी हवी आहे आणि 12 आल्यात. नक्की टार्गेट करावं लागेल. 12 धावा घ्याव्या लागतील चारही षटकांमध्ये. अर्जुन बांगर चेंडू दिला गेला. नक्कीच कमलताई यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेकी करायची आहे. एका बाजूनं नटराज 11 टीम पाहायला मिळते तर दुसऱ्या बाजूनं राजूबाई संघाचे कर्णधार. चला दोन्ही कर्णधारांना विनंती करेल टॉस्का बॉक्समध्ये या आणि कमलताई भोईर यांना विनंती करेल की आपण नाणेफेकी करायची आहे. शरद बांडे आणि मयूर तरणे नाही त्यांना सांगतोय. राजीबाई संघाकडनं कॉल दिला जाईल. गोल फिरवा त्याला असा उडवा. तसा नाही ताई. हां कमलताई भोईर यांच्या माध्यमातून नाणेफेकी केली जाते. कॉलिंग दिली जाणार आहे. नाणेफेकीचा शरद भांडेचा कॉल दिला गेलाय. मयूर तरणे आलाय. नाणेफेकीचा कॉल विजय होत आहेत. अर्थातच नटराज 11 संघ. निर्णय काय? बॉलिंग फर्स्ट. आम्ही फिल्डिंग स्वीकारू. निश्चितपणे फिल्डिंग घेतली आहे. राजीबाई संघाला बॅटिंग करायची आहे. दोन्ही संघांना ऑल द बेस्ट ऑफ लक. कारण जास्तीचे प्रश्न विचारणं चुकीचं ठरेल. मॅच देखील चालू आहे. तर मी कमलताईंकडे वळतोय की या स्पर्धेबद्दल 2 शब्द तुमच्या माध्यमातून. नक्कीच कमलताईंनी सांगितलं या स्पर्धेसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत माझ्याकडनं. थँक्यू सो मच. आणि कमलताईंना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हावं. थँक्यू सो मच. हॅलो. वाईट बॉलला चेस केलं गेलं आणि एज झाली. थर्ड मॅनमध्ये त्या ठिकाणी घोषांकित क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. पुढचा चेंडू असेल अर्जुन बांगर. ओहो, यावेळी जबरदस्त लाईन मेंटेन केली आहे. हरिओम शहापूर आणि त्यांच्या विपक्षात टीम हार्दिक स्पोर्ट्स. जबरदस्त खेळाचं प्रदर्शन आणि तितकीच बहारदार स्पर्धा देखील आयोजित केली आहे या ठिकाणी सापगावकरांनी. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू यष्ट्यांवरून ट्रॅव्हल झालाय. क्या बात आहे. वॉट अ बॉलिंग. अर्जुन बांगर यावेळी मात्र अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. फलंदाजाचे मनसुबे माहिती आहेत. फलंदाज चेंडूला उडवू पाहतोय. सीमा पार पाठवू पाहतोय. मात्र या ठिकाणी थांबवलं गेलं, रोखलं गेले. जणू काही पायांमध्ये बेड्या ठोकल्या गेल्यात. स्ट्रायकर एंडला बॅटर अनिल. 2 डॉट पाहायला मिळाले. यावेळी ऑन द राईट स्ट्रेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक येतील त्या ठिकाणी चेंडूला थांबवतील. झालं मिसफील्ड. 1 ब्रिंग्स 2. नो. बाली भागरे जबरदस्त कव्हर केलंय बालीनं. थोडा डाऊट होता बालीला देखील. बालीनं कव्हर केलं की येस. आणि एक धाव नक्कीच आपल्या संघासाठी वाचवली आहे. एक सिंगल आणि धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या अंकावर. अजूनही 33ची गरज आहे. पुन्हा एक चांगला फटका. बाली बागरेला काम दिलंय त्या ठिकाणी. वाईड इच लॉंग ऑनला आलाय. चेंडूला थांबवलं. फेकी करेल. अर्जुनकडे येईल. तोपर्यंत एक सिंगल येईल. 16 धावा धावफलकावर. या षटकामध्ये चांगल्या धावा आल्या नाहीत. आत्तापर्यंत 4 दिल्यात अर्जुननं. अर्जुन बांगर या षटकातील अंतिम चेंडू घेऊन येईल. षटक क्रमांक 2. चेंडू शिल्लक राहिले 13. इथून 32ची गरज. कट केलाय पुन्हा एकदा त्याच दिशेला. तोच क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा चेंडू उचलेल. अनुभव मात्र झाली मिसफील्ड. माय गुडनेस. बाली बागरे यावेळी थोडंसं चाचपडलाय आणि एक धाव अगदी चित्त्याच्या वेगानं दोन्ही फलंदाज पूर्ण करतात. 1 ब्रिंग्स 2. 2 धावा अंतिम चेंडूवर. धावफलकावर 18 धावा.
12 चेंडू आणि विजयाचं लक्ष राहिलंय इथून पुढे 30. 15ची सरासरी मेंटेन करावी लागेल. जी सरासरी 12ची होती. सामना ऑन झाला. पहिल्या षटकात 12 आल्या, मात्र या षटकामध्ये 12 आल्या नाहीत. या षटकात आल्यात फक्त 6. ची सरासरी, तर 15ची सरासरी राखावी लागेल. 2 षटकांमध्ये मामूली 9ची सरासरी आली आहे. आज उन्हाची थोडी तीव्रता आहे. 2 षटकं संपली. ड्रिंक्स ब्रेक. स्वर्गीय शरद भांडे प्रतिष्ठान अर्थात शरदजी भांडे स्मृती चषक 2026 आणि दिवस क्रमांक 5. गोलंदाजी एंडला सर्व पहिल्या दिवसापासून नक्कीच पहिल्या दिवसापासून क्वालिफाय होणाऱ्या टीम्स आपण एक सूचना आहे. आपण लाईव्ह जर मॅचेस पाहत असाल तर प्रत्येक दिवशी क्वालिफाय होणाऱ्या टीमला आपण टी शर्ट दिले गेलेत. तर तेच टी शर्ट आज तुम्ही सेमीफायनल किंवा फायनलच्या मॅचसाठी यूज करायचे आहेत. आज याची नोंद घ्या. विजेत्या टीम्स करंजपाडा, सापगाव, भातसई, गोटेकर बी आणि आजच्या दिवसातही क्वालिफाय होणारी जी काही टीम असेल तर आपल्याला जे टी शर्ट जो किट दिला जाईल आज तो कंपल्सरी असेल संध्याकाळच्या सत्रात जेव्हा तुम्ही सेमीफायनल आणि फायनल खेळाल. अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. बाली भागरे पहिला चेंडू डॉट आलाय. डॉट नंतर थोडी झाली मिसफील्ड. ओ डिरेक्ट हिट मीन्स OUT आउट. गडी बाद. खूप मोठा संघर्ष अनिल केव्हापासून संघर्ष करतोय आणि शेवटी संघर्षाचा शेवट काय तर विकेटचं पतन. त्या ठिकाणी बाली भागरे या सीझनमध्ये भलताच फॉर्ममध्ये आहे. चेंडू आला तर विकेट, बॅट आली तर षटकार चौकार. क्या बात आहे. सेमीफायनलचा सामना पाहिला असेल मित्रांनो तुम्ही धर्मवीरमध्ये. 66 धावांची काय वादळी पारी खेळली होती. बाली भागरे गोलंदाजी मार्कवर. पहिले 2 चेंडू जर पाहिलं तर त्या ठिकाणी डॉट नंतर आली आहे धावबादची विकेट. 10 चेंडू आणि विजयाचं समीकरण जाऊन पोहोचलंय 30. 30 रिक्वायर्ड फ्रॉम 10. यावेळी चेंडू चाललाय मिड विकेटला. क्षेत्ररक्षकाला टाटा बाय बाय करत सीमा पार षटकार. बाली भागरेला मात्र यावेळी पाठवलंय मिड विकेटच्या बाहेर. 6 धावा, 6 रन्स. धावफलक जाऊन पोहोचतंय 24 या अंकावर. 24 ऑन स्कोरबोर्ड. 24 रिमेनिंग. 24 झाल्यात, 24 बाकी आहेत. चेंडू 9 शिल्लक. 9 चेंडूंमध्ये 24ची गरज. सामन्यामध्ये ट्विस्ट आणलं जातं. क्रिकेट आहे, या क्रिकेटचं एक वेगळं सौंदर्य आहे. सामना कधी फिरेल, कधी तुमच्या बाजून, कधी प्रतिस्पर्धीच्या बाजून जाईल, कधी टाळ्या बॅटिंगच्या बाजून तर कधी टाळ्या गोलंदाजीच्या बाजून. बाली भागरे तयार आहे गोलंदाजी मार्कवर. क्षेत्ररक्षणात थोडासा केल्याबद्दल स्ट्रायकर एंडला. यावेळी फसलाय पटका, बसलाय झटका, पॉइंटला टिपला झेल, संपला खेळ. बॅटर पंकज बॅक टू द पवेलियन.
निलेश नेक्स्ट बॅटर. ज्याच्या माध्यमातून एक षटक देखील हाताळलं गेलं होतं. खूप महागडं ठरलं होतं. 18 धावा आल्या होत्या. मग आता निलेश पागी यावेळी 24 धावा, 24ची गरज. 9 चेंडू 8 शिल्लक आहेत, 24ची गरज. निलेश पागी नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॅटल पुढचा सामना राजे बॉयज आपल्याला त्या ठिकाणी पुढचा सामना खेळताना दिसतील. आणि त्यांच्या विपक्षामध्ये नटराज 11. बाली भागरे पुन्हा एकदा सज्ज आहे. निलेश पागी आणि यावेळी स्पीड कमी केला. चेंडूचा बोटं फिरली. चेंडू पडल्यानंतर आतमध्ये आलाय आणि त्या ठिकाणी निलेश पागीला अक्षरशः बीट केलंय. सात चेंडू 24ची गरज. हार्दिक स्पोर्ट्स चांगली गोलंदाजी. चेंडू खूप उंच उडालाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडू खाली आहेत आणि झाली चूक. चुकीला माफी नाही मित्रा. 1 ब्रिंग्स 2. झेल कोणाचा आहे, झेल कोणी घेतलाय, प्रयत्न कोणी केले आणि बाली भागरे थोडा नाराज आहे कारण विकेट मिळू शकली असती. या ठिकाणी अंतिम षटकामध्ये 6 चेंडू आणि 22 धावांची गरज आहे. कोणाकडे जाईल संघनायक हे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. गोलंदाजी मार्कवर परिवर्तन. दीपक भगत द मॅन फ्रॉम खंडीचा पडा. हॅलो. या ठिकाणी दीपक भगत गोलंदाजी एंडवर आलाय. आक्रमक फलंदाजीसाठी तर ओळखला जातोच, शिवाय गोलंदाजी देखील तेज तर्रार. स्ट्रायकर एंडला बॅटर अजय. अपेक्षा आहेत अजयकडून 1 चौकार, 4 सिंगल अशा 8 धावा आहेत. पहिला चेंडू दीपक भगत टू अजय. ओहो क्या बात है. स्विंग अँड मिस. 5-22. पाच चेंडू हॅलो. दीपक डीबी. दीपक भगत जातोय पुढचा चेंडू घेऊन. षटक क्रमांक 4. ओहो डाऊन द लेग. चेंडू निघून गेलाय डाव्या यष्ट्यांच्या दुरून. अवांतरची धाव. हेमंतजी तावडे सर सांगतायत इट्स अ वाईड. अवांतरची धाव जोडली जाईल. एका धावेनं समीकरण थोडं मागे आले. 5 चेंडू 21ची गरज आहे. दीपक भगत थोडंसं स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करतोय. यार क्रिकेट आहे मित्रा, काही होऊ शकतं. यावेळी अलॉंग दी कार्पेट त्या ठिकाणी बाली भागरे उभा आहे, पेट्रोलिंग करतोय. वाईडिश लॉंग ऑन काऊ कॉर्नरला. सिंगल 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 से काम चलने वाला नहीं है दोस्त. ओस की बूंदे से प्यास नहीं बुझती. षटकार चौकार 20 अजूनही गरजेचे आहेत. चेंडू शिल्लक आहेत 4. 3 चेंडूंना सीमा पार धाडावं लागेल. हो यावेळी घोषांकित क्षेत्रात चेंडू गेलाय. येस बॅटला स्पर्श झालाय. स्ट्राईक रोटेट झाली आहे आणि आता स्ट्रायकर एंडला पुन्हा एकदा ए फॉर अजय. दीपक भगत. हो यावेळी सामन्यातली हवा निघून गेली. चेंडू राहिले 2. विजयासाठी 19. हार्दिक स्पोर्ट्स शहापूर यावेळी पुढच्या फेरीकडे अगदी ठाम पावलं टाकली गेलीत. 2 चेंडू 19ची गरज. दीपक भगत पुन्हा एकदा गोलंदाजी एंडवर. प्रत्येक चेंडूला सीमापार धाडण्याचं लक्ष होतं, मात्र
ते होऊ शकलं नाही. हरिओम प्रथम क्षेत्ररक्षण केलं, रोखलं होतं तसं पाहिलं तर 47 धावांवर, मात्र ते 48 धावा खूप मोठा डोंगर वाटू लागला. आणि आता या घडीला 1 चेंडू 18ची गरज आहे. खूप मोठा पराभव त्या ठिकाणी पाहायला मिळेल टीम हरिओम संघाचा. या चेंडूवर फॉर्मॅलिटीज कंप्लीट केली जाईल. ओ हो, आय थिंक इट्स अ व्हाईट बॉल. येस, अबांधाचे धावे. दीपक भगत अंतिम चेंडू काढून घेईल. 17 धावा 1 चेंडूमध्ये गरजेचे आहेत. कैलासवासी शरद भांडे स्मृती चषक. पुन्हा एकदा दीपक भगत, व्हॉट आर यू डुईंग माय फ्रेंड. यावेळी हा चेंडू टाकणं गरजेचं आहे का? मारू द्या की, षटकार जाईल, चौकार जाईल. एक्सपेरिमेंट्स केले जातात. चेंडूला इन स्विंग आउट स्विंग करण्याचा प्रयत्न. हो, आता झाला आउट स्विंग. अवांतर सलगचा 3रा WD वाईड. निलेश, यावेळी चेंडू हवाई सफरीवर तर गेलाय, पण फायदा नाही आहे. नक्कीच षटकार आलाय शेवटच्या चेंडूवर. मात्र सामना जिंकलाय टीम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर संघानं आणि 9 धावांनी हा पराभव झालाय. कुठेतरी अर्जुन आणि बालीच्या त्या 2 षटकांमध्ये थोड्या कमी आल्या, दडपण आला. सगळे मॅन ऑफ द मॅचकडे काही क्षणात आपल्याला आमचे स्कोरर सांगतील हू विल बी द मॅन ऑफ द मॅच ऑफ दिस मॅच. अर्जुन बांगर ठरतोय मॅन ऑफ द मॅच. चला अर्जुन, जास्त वेळ घेऊ नको, ये पुढचा